पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत. साहेब, खरं तर आता सध्या राजकीय घडामोडी वेगवेगळ्या आहेत. यामध्ये धनंजय मुंडेंची पण चर्चा वेगवेगळ्या कारणातून होत आहे. सध्या भगवानगडाचे जे महंत आहेत शास्त्री यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. कसं बघता याकडे? नाही, मला माहीत नाही. कारण माननीय धनंजय मुंडे साहेबांच्या संदर्भामधला जो विषय येत होता त्याच्या बाबतीत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी या ठिकाणी भूमिका पक्षाची स्पष्ट केलेली आहे की चौकशी सुरू आहे आणि चौकशीमध्ये जे काही समोर येईल त्याप्रमाणे सरकार आणि पक्ष भूमिका घेईल. त्यामुळं आता पक्ष म्हणून किंवा मान्य मंत्री म्हणून मान्य धनुभाऊंच्या बाबतीतली भूमिका पक्षाने आणि सरकारनं स्पष्ट केलेली आहे. राहिला प्रश्न भगवानगडाचे मान्य म्हणतं की ज्यांच्याकडं त्या भगवानगडाकडं एका श्रद्धेनं महाराष्ट्रातले सगळेच भक्त भाविक बघत असतात आणि श्रद्धाळू मनानं त्या ठिकाणी जात असतात. आता मान्य धनुभाऊ काल भगवानगडावर गेले, तिथं दर्शन घेतलं आणि माध्यमांमध्ये जी माहिती येते की त्यानुसार त्यांनी तिथं मुक्काम केला आणि त्याच्यानंतर भगवानगडाचे महंतांचं असं वक्तव्य आलं की धनुभाऊंच्या पाठीशी भगवानगड उभा राहील. कसं आहे, एखाद्या प्रसंगामध्ये जेव्हा माणूस संकटामध्ये असतो किंवा एखाद्या व्यक्तीवरती काही आरोप होतात तेव्हा मन शांत करण्यासाठी किंवा बाबा हे आलेलं संकट टळावं म्हणूनसाठी श्रद्धाळू भावनेनं आपण जात असतो. आणि तशा पद्धतीनं मान्य धनुभाऊ जर गेले असतील आणि भगवानगडांच्या मान्य महंतांनी जर त्या ठिकाणी सांगितलं असेल की भगवानगडाची ताकद किंवा शक्ती ही धनुभाऊंच्या पाठीशी आहे, तर हा त्यांचा आणि धनुभाऊंच्या दोघांच्या मधला हा संवाद आहे. आणि संत महंत हे नेहमी त्यांच्या दर्शनाला येणाऱ्या, त्यांच्याकडे श्रद्धाळू मनाने येणाऱ्या आपल्या सगळ्याच भाविक भक्तांना आशीर्वाद देत असतात. त्या आशीर्वादाच्या भावनेतनं त्यांनी हे वक्तव्य केलं असावं. साहेब, पालकमंत्रीपदाबाबत रायगडचे जे पालकमंत्रीपद आहे ते एकनाथ शिंदे साहेबांना मिळू शकतं अशी एक चर्चा आहे. परत मुंबईचं पण पालकत्व जे आहे ते भाजपकडे येऊ शकतं असं काही चर्चा आहे. चर्चांना कशी आम्ही उत्तरं देणार साहेब? चर्चा ह्या तुम्ही लोक सुरू करता आणि चर्चा ह्या तुम्ही लोकच माध्यमांचे प्रतिनिधी संपवता. आता ही जी काय भूमिका 2 जिल्ह्यांच्या मान्य पालकमंत्री महोदयांच्या संदर्भामधली आहे, रायगड आणि नाशिक, तेव्हा सुद्धा मी आपल्याला सांगितलं की त्यावेळी माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे दावोस दौऱ्यावरती होते आणि दावोस दौऱ्यावरनं आल्यानंतर या 2 जिल्ह्यांच्या बाबतीतली जी चर्चा आहे त्याच्यातला निर्णय हे मान्य शिंदे साहेब, मान्य फडणवीस साहेब आणि मान्य दादा एकत्र बसून घेतील. थोडा धीर धरा, कारण कालच मान्य फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की लवकरच या 2 जिल्ह्यांच्या जे काही चर्चा आहेत त्यातला सुद्धा चर्चेतनं, समंजस्यातनं, खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करून मार्ग निघेल. थोडा धीर धरा, योग्य मार्ग निघेल त्यातनं. शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर म्हणून एक चर्चेत येतं. यामध्ये काही काँग्रेसचे नेते, ठाकरे गटाचे नेते जे आहेत ते संपर्कात असल्याची चर्चा आहे. काय सांगाल? काय आहे हे बघा, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची काम करण्याची पद्धत महाराष्ट्र गेली 25 वर्ष बघतोय. अगदी ठाण्याचे नगरसेवक असल्यापासून, आमदार असल्यापासून, मंत्री असल्यापासून, मुख्यमंत्री झाल्यापर्यंत आदरणीय शिंदे साहेबांनी नेहमीच या ठिकाणी पक्षासाठी आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे विचार हे सतत पुढे नेण्यासाठी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यांच्या कार्यपद्धतीकडे बघून, त्यांच्या कार्यकौशल्याकडे बघून अनेक लोक, दिग्गज लोक आणि विशेषतः उबाटामधले दिग्गज लोक हे आमच्या संपर्कामध्ये आहेत आणि मग ते आदरणीय शिंदे साहेबांना भेटतायत. आणि मी आपल्याला सांगतो की ही सतत चालू राहणारी प्रक्रिया आहे. आपण पाहिलं मागच्या 2.5 वर्षात आदरणीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना खूप मोठे प्रवेश झाले. जवळपास 45पेक्षा जास्त नगरसेवक मुंबई महानगरपालिकेतले हे उबाटामधनं शिवसेनेमध्ये आले. कारण आता उबाटातल्या लोकांनी सुद्धा हे ओळखलेलं आहे की कालच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे प्रचंड मताधिक्य किंवा जे प्रचंड मतदान हे शिवसेनेला झालं, म्हणजे उबाटापेक्षा जादा मतदान हे शिवसेनेला आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं. त्यामुळे आता खरी शिवसेना कुणाची,
खरी वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार घेऊन पुढे जाणारी शिवसेना कोणती, याच्यावर लोकांनी मतदानातनं आता शिक्कामोर्तब केलेला आहे. आणि म्हणून त्या शिवसेनेमध्ये आपण असलो पाहिजे. या भूमिकेतनं अनेक मान्यवर येत आहेत. मुंबईमधले आहेत, राज्यातल्या वेगवेगळ्या विभागातले आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले आहेत. त्यामुळे ही निरंतर चालू राहणारी प्रक्रिया आहे. आपल्याला दिसेल लवकरच की अनेक दिग्गज हे शिवसेनेमध्ये आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आलेले आपल्याला पाहायला मिळतील. कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलवडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.